नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत मी आलेलो आहे. तर महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 सध्या बऱ्याच ठिकाणचं कागदपत्र पडताळणी त्याचबरोबर ग्राउंडची डेट आलेली आहे. तर चला तर मग आपण पाहूया महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024. सर्वात प्रथम तुम्ही DMS लॉगिनवर जाऊन तेथे लिंकवर क्लिक केल्यानंतर सदरची विंडो ओपन होईल. मी डायरेक्ट ओपन केलेली आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याची डेट होती 25/7/2024 ते 14/8/2024. तर सदरच्या ठिकाणी नोंदणी दिनांकाबाबत सूचना आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. तर चला तर मग आपण पाहूया. बघा, नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला सूचना देण्यात आलेल्या आहे. नांदेड जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी करिता ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की या कार्यालयाचे प्रशासकीय कारणास्तव दिनांक 16/8/2024 पासून आयोजित उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीस तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्ज क्रमांकानुसार टप्प्याटप्प्याने मूळ कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता पोलीस मुख्यालय नांदेड येथे पुढील वेळापत्रक महाराष्ट्र CDHG government.in MahaHG लॉग इन या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. जिल्हा समादेशक होमगार्ड नांदेड. तर पाहू शकतो मित्रांनो आपण की नांदेड या ठिकाणी आपल्याला अशी सूचना देण्यात आलेली आहे की दिनांक 16 तारखेला जी भरती प्रक्रिया सुरू होणार होती ती कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे. तरी त्याची माहिती आपल्याला त्या लिंकवर मिळून जाईल. त्यानंतरनं आपला जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्याची आपण माहिती घेऊया. बघा, रत्नागिरी जिल्ह्याची भरती डिक्लेअर झालेली आहे. रत्नागिरीची तारीख आहे 22/8/2024 दिवशी 1000 पुरुष उमेदवार घेणार आहेत व 23/8/2024 दिवशी 1000च्या पुढं जेवढेही सर्व महिला उमेदवार आहेत त्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. तर इथं सूचना महत्त्वाची आहे. रत्नागिरी जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या रहिवासी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला आहे त्यांचे खालीलप्रमाणे नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर नोंदणी फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवाराकरिता असून इतर जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणीकरिता केलेले सर्व अर्ज अपात्र आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाकरिता उपस्थित राहू नये. त्यांना मैदानामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच रहिवासी भागातील पथक व उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार सुद्धा कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरतील. म्हणजेच बघा, ज्यांनी स्वतःचा जिल्हा सोडून रत्नागिरी जिल्ह्यात अर्ज भरला आहे ते उमेदवार तर अपात्र झालेच आहेत. त्याचबरोबर स्वतःचं पथक आणि उपपथक सोडून इतर पथकात ज्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे ते देखील कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र होणार आहेत. त्याचबरोबर जे उमेदवार पात्र होतील कागदपत्रामध्ये त्यांची कागदपत्र पडताळणी, शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी दिनांक 22/8/2024 रोजी व दिनांक 23/8/2024 रोजी दररोज सकाळी 6:30 वाजता पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे बोलवण्यात येणार आहे. उमेदवारांना सकाळी 6:30 ते सकाळी 10:30 कालावधीमध्ये मैदानात प्रवेश दिला जाईल. बघा, सोबत काय काय आणायचं आहे. सर्वात प्रथम कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अर्जासह आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स प्रती उमेदवारांनी स्वतःच्या स्वाक्षरी करून अर्जासोबत जोडावी. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे. 2 फोटो व मूळ कागदपत्राच्या नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहील. म्हणजेच 2 प्रती हव्यात तुम्हाला.
त्याचबरोबर स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतेही दुखापत झाले ती संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी प्रत्येक प्रकारामध्ये पात्र होण्यासाठी किमान 40% गुण मिळवणे आवश्यक राहील, म्हणजेच निम्मे गुण. त्याचबरोबर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीवेळी कोणत्याही किमती वस्तू मोबाईल आणू नयेत आणि आणल्या तर आपल्या स्वतः जबाबदारीवर सांभाळाव्यात. याची कोणीही जबाबदारी आयोजकाकडून राहणार नाही. म्हणजे बघा, महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स असेल किंवा मौल्यवान वस्तू असेल ते स्वतःच्या जबाबदारीवरच तुम्ही आणायच्यात, त्याची आयोजकांवर जबाबदारी राहणार नाही. हा होता रत्नागिरी जिल्हा. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे धुळे. धुळ्याची तारीख होती 25/7/2024 ते 14/8/2024. धुळे जिल्हा नोंदणी दिनांक बाबत सूचना ते आपण पाहूया. आता परत एकदा आपण जाऊया तिकडे, DMS लॉगिनमध्ये जाऊया. आपण धुळे जिल्हा क्लिक करूया. धुळे जिल्ह्याची माहिती ओपन झाली. बघा, धुळे जिल्ह्याची माहिती ओपन झालेली आहे. बघा, धुळे जिल्ह्यात टोटल फॉर्म आलेले आहेत 8,651. आपण पाहू शकतो इथं उमेदवारांची संख्या 8,651 धुळे जिल्ह्याचे फॉर्म आलेले आहेत. बघा, 17/8/2024 रोजी पहिले 1 ते 2,500 पुरुष उमेदवार यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तसेच फिजिकल इव्हेंट होणार आहेत. तर सर्व अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता 17/8/2024 ते 20/8/2024 सकाळी 6 वाजता खालीलप्रमाणे पोलीस कवायत मैदान धुळे येथे बोलण्यात येत आहे. बघा, सकाळी 6 ते 10 कालावधीमध्ये मैदानात प्रवेश देण्यात येणार आहे. तर लक्षात घ्या, पहिल्या दिवशी 2,500 उमेदवारांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. 18 तारखेला 2,501 ते 5,500 म्हणजेच 3,000 पुरुष उमेदवारांचं डॉक्युमेंट्स चेकिंग त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. त्यानंतरनं 19 तारखेला आपण पाहू शकतो 3,151 म्हणजेच 5,501 ते 8,651 म्हणजे 3,151 पुरुष उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी त्याचबरोबर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि 20 तारखेला सर्वात शेवटी 1,005 महिला उमेदवारांचं डॉक्युमेंट्स आणि शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. तर एकूण 9,656 फॉर्म धुळे जिल्ह्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी पण तुम्हाला सेमच निकष लावण्यात आलेला आहे. सदर नोंदणी फक्त धुळे जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांकरिता असून इतर जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज केलेले सर्व उमेदवार सदर नोंदणीकरिता अपात्र आहेत. त्यामुळे धुळे जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाकरिता उपस्थित राहू नये. तसेच धुळे जिल्ह्यातील थारनेर व पिंपळनेर या पोलीस स्टेशन अंतर्गत रहिवासी यांचे करिता सदर पथकात अनुशेष नसल्याने थारनेर व पिंपळनेर या ठिकाणी या पोलीस स्टेशन अंतर्गत रहिवासी असलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजे बघा, या 2 ठिकाणच्या पोलीस स्टेशन अंतर्गत अनुशेष रिक्त नव्हता, त्यामुळे सदरच्या ठिकाणच्या उमेदवारांना हा प्रवेश दिला जाणार नाही. हा झाला आहे धुळे जिल्हा. आता पुढचा जिल्हा आपण पाहूया. पुढचा जिल्हा आहे अमरावती. बघा, अमरावतीचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीबाबत सूचना. तर आपण अमरावती जिल्हा बघा, त्याच्या आधी आपला राहिला हिंगोली जिल्हा. तर आपण हिंगोली जिल्ह्याचं बघा, दिनांक होती 25/7/2024 ते 14/8/2024. तर आपण आता हिंगोलीची माहिती घेऊया. हिंगोलीची नोंदणी दिनांक बाबत सूचना. बघा, उपरोक्त विषयान्वये जिल्ह्यातील रिक्त अनुशेष पूर्ण करण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर बातमी सोबत जोडण्यात आलेल्या विवृत्त पत्रातील माहिती दिलेल्या दिनांकासह जिल्ह्यातील सर्व
वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती. बघा, या ठिकाणी देखील दिनांक 16/8/2024 पासून डॉक्युमेंट्स तपासणी, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. तर पहिल्या दिवशी म्हणजे 16/8/2024 दिवशी 1000 उमेदवारांची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. त्यानंतरनं रविवारची सुट्टी राहील, 17 तारखेला सुट्टी राहील. त्यानंतरनं 18 तारखेला 18/8/2024 रोजी 1001 ते 2500 म्हणजेच एकूण 1500 उमेदवारांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. त्यानंतर आहे 19/8/2024 रोजी 2501 ते 4000 म्हणजेच 1500 उमेदवारांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्याचबरोबर फिजिकल क्षमता चाचणी होणार आहे. त्यानंतर आहे 20/8/2024 4001 ते 5500 या दिवशी देखील 1500 उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर आहे 21/8/2024 या दिवशी देखील 5501 ते 7000 म्हणजेच 1500 उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर दिनांक 22/8/2024 रोजी संपूर्ण महिला उमेदवार ज्यांनी अर्ज केले असतील त्यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. तर बघा, एकूण 6 दिवस सदरचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि शारीरिक क्षमता चाचणी चालणार आहे. दर दिवशी 1500 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर उमेदवारांना सकाळी 6:30 ते 10 वाजेपर्यंत प्रवेश दिला जाणार आहे आणि बाकीच्या इतर सूचना ह्या सेमच आहेत. त्यानंतर आपण पुढचा जिल्हा पाहूया. पुढचा जिल्हा आहे अमरावती. अमरावतीची दिनांक होती 25/7/2024 ते 5/8/2024. तर चला तर बघूया अमरावतीची तारीख. बघा, अमरावतीमध्ये दिनांक 20/8/2024 रोजी सर्व महिला उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर इथे सर्वात पहिल्यांदा महिलांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. एकूण महिला आहेत 2817. त्यानंतर दिनांक 21/8/2024 रोजी 1 ते 3383 टोटल एकूण 2800 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे दिनांक 22/8/2024 नोंदणी क्रमांक 3384 ते 6864 एकूण 2800 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी तसेच डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर दिनांक 23/8/2024 6865 ते 10461 2800 पुरुष उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी तसेच डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे. त्यानंतर सर्वात शेवटी दिनांक 24/8/2024 रोजी 10462 ते 13844 एकूण 2627 पुरुष उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. बाकीच्या सूचना सर्वांसाठी सारख्याच राहतील. इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे अर्ज अपात्र होतील. त्याचबरोबर उमेदवारांनी येताना सोबत सर्व डॉक्युमेंट सोबत आणावे. त्याचबरोबर पासपोर्ट साईज 2 फोटो आणावे. त्याचबरोबर उमेदवारांनी 40% गुण म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त, निम्मे किंवा निम्म्यापेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढची भरतीचं पाहूया. बघा, पुढचा जिल्हा आहे वाशिम. वाशिम या ठिकाणची दिनांक होती 26/7/2024 ते 24/8/2024 कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी संबंधी सूचना. बघा, 16/8/2024 रोजी 1 ते 2500 म्हणजेच एकूण 2500 उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी व
डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर दिनांक 17/8/2024 2501 ते 5000 टोटल 2500 उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर दिनांक 19/8/2024 5001 ते 7000 एकूण 2500 उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर दिनांक 20/8/2024 रोजी 7501 ते उर्वरित सर्व, म्हणजे या ठिकाणी सर्व महिला राहिलेल्या असतील तर सर्व महिला उमेदवारांचं शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन दिनांक 20/8/2024 रोजी होणार आहे. तसेच बाकीची अटी व नियम ह्या सारख्याच राहतील. त्यानंतर आपण पुढचा जिल्हा बघणार आहोत. पुढचा जिल्हा आहे नंदुरबार. कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सूचना. तर बघा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिनांक 21/8/2024 पासून 1 ते 2300 पुरुष, म्हणजेच पहिल्या दिवशी एकूण 2300 पुरुष उमेदवारांचे शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर दिनांक 22/8/2024 2301 ते 4500 टोटल 2200 पुरुष उमेदवारांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. त्यानंतर दिनांक 23/8/2024 रोजी 4501 ते 7070 टोटल 2570 पुरुष उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. व सर्वात शेवटी 24/8/2024 रोजी सर्व महिला, म्हणजे एकूण 908 महिला उमेदवार यांचे शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. जिल्हा आहे नंदुरबार. त्याचबरोबर बाकीच्या अटी व नियम हे सारखेच राहील. तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच मी आधी सांगितलेलंच आहे, त्याचप्रमाणे राहील. सर्वांनी सर्व डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत. त्याचबरोबर जो अर्ज भरला आहे तो कॅरी करायचा आहे. 2 पासपोर्ट साईज फोटो कॅरी करायचे आहेत. त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये 40% जास्त गुण मिळायला हवेत. त्याचबरोबर किमती मौल्यवान वस्तू आणू नये, याच सूचना आहेत. त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली. तर चला तर पाहूया सांगलीचं. तर बघा, सांगली जिल्ह्याची प्रेस नोट आहे. सांगली जिल्हा होमगार्डमधील रिक्त असलेल्या 632 जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 16/8/2024 रोजी केले होते. सांगली येथे केलेले होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे होमगार्ड नोंदणीचे आयोजन 20/8/2024 सकाळी 6 वाजल्यापासून करण्यात येत आहे. याची सर्व पुरुष व महिला उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा, सांगलीची इथे जी शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते दिनांक 20/8/2024 पासून सुरू होत आहे. त्याचबरोबर बघा, जे जिल्हे राहिले असतील त्यांचंही लवकरच 1 ते 2 दिवसामध्ये त्यांचीही माहिती कळून जाईल व त्यांचीही अपडेट होऊन जाईल. साधारणतः ज्यांची दिनांक 14 तारखेला लास्ट डेट होती फॉर्म भरायची, ज्यांची लास्ट डेट 14 तारखेला संपली किंवा 15 तारखेला आज संपली किंवा उद्या संपते, त्यांचं फिजिकल आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन साधारणतः 20, 21, 22, 23 तारखेच्या आसपास असेल. त्यांचं डॉक्युमेंट्स साधारणतः 20, 22, 23, 24 तारखेपर्यंत असेल. त्यामुळे सर्वांनी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी त्याचबरोबर शारीरिक क्षमतेसाठी तयार राहायचे आहे. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारापर्यंत, त्याचबरोबर आपले जे रिलेटिव्ह आहे त्यापर्यंत पोचवा, म्हणजे त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील माहिती मिळून जाईल की शारीरिक क्षमता चाचणी व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कधी आहे. त्याचबरोबर जाताना कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत, काय काय गोष्टी सोबत असायला हव्यात याची माहिती त्यांना मिळून जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एवढे बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.